अरे आता उशीर होते ना. पप्पा काढते तुझा. सोड शौर्य, हात सोड. बाय, सी यू. अगं खाऊ द्या आम्हाला, नंतर कामाला लागतं. इतक्या लांब येत नाही मग जाऊ द्या आता. जानमारे चने कुठे गेले? काय माहिती दोघीला भेंडी ते आमचे लेकरं बाई अशी घेऊन येत होती बाजूला. मी बी घेऊन आलते, हात नाही लावला. अगं मी तर 5:30 लेकरं आमची फुलं जमा करते, पानं जमा पानं जमा करते. करते, काय काय जमा करते. 5:30 ला उठली होती. काय केलं उठून 5:30? बंदोबस्ताची तयारी. मला तर जागत नाही आली. काय केलं तसं स्वयंपाक केला का नाही? काय केलं? आई तर खाऊ नाही. भाऊजीने केलं सगळं. वरून भात, चपाती, पोळी, भात, वरण. शुभ्रा हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि बघा आमची दिदी आता उठून बसली आणि आता परत मला जायचं आहे ड्युटीला. आणि आमच्या शोरू बाळ तर झोपल्यालाच आहे. बाय शौर्या, बाय बाय. बाय नाही. अरे आता उशीर होते ना. पप्पा काढते तुझा. सोड शौर्य, हात सोड. बाय, सी यू. अगं बाय बाय. इकडे बघ, ड्युटी आहे बा. सुट्टी दिली नाही ना, तू बोललीच नाही साहेबाला आमच्या सुट्टी द्या म्हणून. चलो बाय. निघाले परत आज ड्युटीला. आणि आज पण ड्युटी बाहेरगावी. तर काल तुम्हाला माहीत आहे की काल बंदोबस्त होता पाथरी येथे. आणि सकाळी लवकर 7 वाजताच घरातून बाहेर पडलोत. आणि पाहू शकता ट्रॅफिकला म्हणजे रस्त्याला कोणीच नाही, आम्हीच. आणि 7:30 वाजता पोलीस स्टेशन पाथरी येथे पोहोचलो. तिथं पोहोचल्याच्यानंतर सकाळी लवकर उठल्यालो प्रत्येकीने. घराचं म्हणजे लहान मुलं असतील ज्याचे, त्यांनी घरचा स्वयंपाक वगैरे करून ठेवून परत येणं. आता इलेक्शन होईपर्यंत आमची पोलिसांची अशीच धावपळ आहे. त्यातले त्यात महिला पोलिसांची जरा जास्तच असते, कारण की तिला घरचं करून बाहेर पण ड्युटी करावं लागते. जसं की मी पण घरी स्वयंपाक केला. आणि आर्या येताना कसं म्हणत होती, मम्मी माझी केस विचार, तसं प्रत्येक महिलांना आपलं आपलं बाळ घरी ठेवून ड्युटीला येणं. हे बघा, भेंडी पोळी, भाजी पोळी, प्रत्येकीचा डब्बा वेगवेगळा. आणि मस्त प्रत्येकीने म्हणजे जेवण केलं आम्ही. आणि जेवण केल्याच्यानंतर आमची लगेचच ड्युटी लागणार होती. त्याच्यामुळं म्हटलं अजून कोणी म्हणजे कर्मचारी जेव्हा जेवण्याचा टाईम झाला होता आमचा, लगेचच जेवण करून घेतले आम्ही गेल्या. आणि पाहत असाल की प्रत्येकीच्या चेहऱ्यावर थकवा दिसत आहे, पण हसून खेळून बोलून राहायचं. आणि लाईफ ही एकदाच येते, एन्जॉय करायचा. प्रत्येकजण म्हणतो मॅडम तुम्ही बाहेर जाता मस्त फिरता. अरे बाहेर जातो मस्त फिरतो, पण ऊन किती लागतं. आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल, माझा चेहरा पण सुजलेला दिसते आणि ताप आहे. आणि ही पहा माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे. तिच्या घरी कोणी सांभाळायला नसल्यामुळं तिची तर ड्युटी आहेच बिचारीची, पण ह्या छोट्या मुलीला पण आमच्यासोबत उन्हात ड्युटी करावं लागायली. आणि हे असे हाल असतात पोलिसांचे. आणि बरेचसे जण म्हणजे काही चांगले पण कमेंट करतात की हो ठीक आहे, पण बऱ्याचशा असाही असतात पोलिसांना काय कमी केलं. अरे कमी काही केलं नाही. पोलिसांच्या लेकरांना विचारा, त्यांचे आईवडील त्यांना कधी भेटतात. सकाळी जर गेले तर संध्याकाळी 7-8 वाजायले तर घरी जायला लेकराला तोंड पाहायला भेटणं. शौर्या तर माझी झोपीतच होती. हिला पाहिलं की मला माझ्या शौर्याची आठवण आली. म्हणजे प्रत्येक म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या महिला बोलवल्या होत्या CMचा बंदोबस्त असल्यामुळे. आणि बंदोबस्त बी असा असतो आमचा की जेही CM असो कोणी असो येतात
5ला 6ला आणि आम्हाला सकाळी 6 वाजता 7 वाजता बोलवतात, म्हणजे 7-8 तास अगोदरच. मग ते आमची कॅपॅसिटी काय आहे काय नाही त्याचं, आणि कर्तव्य आहे ते तर करावंच लागेल आणि टायमाच्या अगोदर आम्हाला जावंच लागतं. आणि पाहू शकता ही उपवास असल्यामुळे प्रत्येकीने म्हणजे चेहरे वगैरे सुकलेले, तरी मी हसी मजाक करून फार म्हणजे हे केलं. त्याच्यानंतर बंदोबस्त संपला आमचा. बंदोबस्त संपल्याच्यानंतर माझ्या मावस भावाचं घर आहे पाथरीला, तर भाभी मला घ्यायला आल्या आणि ही माझी गोड भाची शुभ्रा. शुभ्रा खूप खुश झाली, कारण की तिची आवडती आत्तू तिच्या घरी गेली आणि शुभ्रा अभ्यास करत होती. तिला खूप छान सरप्राईजच झालं आत्तू आली म्हटल्याच्यानंतर. आणि 4थीलाच आहे, हँडरायटिंग पण खूप सुंदर आहे तिची आणि अभ्यासात पण हुशार आहे. असणारच, मम्मी टीचर, पप्पा टीचर, म्हणजे मावस भाऊ पण टीचर आहे आणि भाऊजाई पण टीचर आहे. आणि वहिनी पण आमच्या ड्युटी करून, भाभी आमच्या ड्युटी करून आलत्या आणि माझा बंदोबस्त संपला कळलं तर म्हणे नाही नाही मी घ्यायलाच येते. मी म्हणत होते नाही आता जाऊ द्या, कारण की घरी पण लेकरं वगैरे वाट पाहतात, तर नाही म्हणे याच. मग त्यांनी पण थकून ड्युटीहून आल्या तरी पण मला घ्यायला आल्या. त्याच्यानंतर दाबेली, वडापाव आणि बरंचसं काही म्हणजे थंड घेऊन आल्या, कारण की मी पण जाणू शकते एक जण म्हणजे ड्युटी करून लेकरू सांभाळून घरचं करणं किती मुश्किल असतं. आणि अशामध्ये परत पाहुणे कोणी आले गेले पाहुणचार करणं वेगळीच. आणि त्यातले त्यात भाभीचे खरंच उन्हात म्हणजे ड्युटी करून आल्या आणि परत मला घ्यायला आल्या. मलाच कसं तरी वाटत होतं, नको म्हणत होते, पण त्या म्हणल्या नाही नाही आलात इथं तर असं जमत नाही, पहिल्यांदाच आलात तर घरी या. घरी गेल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या परंपरेनुसार घरी पाहुणा गेला म्हणजे तसा वापस येणार नाही. तर भाभीने सुंदर अशी साडी नणंदबाईला घेतलेली आणि नको नको म्हणत होते, पण जाऊ द्या म्हणलं, घ्यायलात तर घेऊ द्या. आणि खरंच खूप छान साडी आहे भाभी, थँक्यू सो मच. आणि असंच आमच्या नणंद भाऊजाईचं प्रेम आयुष्यभर राहावं. कारण की मैत्रिणीसारखंच राहतो आम्ही, जरी ह्या भाऊजाई जरी असली तरी पण. आणि त्याच्यानंतर परत ड्युटी तर संपली होती, घरी निघण्याची घाई आणि भाभीने मला परत पोलीस स्टेशनला नेऊन सोडलं, कारण की आम्ही परत जाणार होतो मैत्रिणीची आणि मी, कारण की आभाळ पण आलेलं होतं, पावसाचं वातावरण होतं. आणि त्याच्यानंतर हे बघा माझी मैत्रीण आणि मी परत पाथरी टू सेलू स्कूटीवर निघालोत. त्यात पुन्हा थेंब चालू झाले, थोडा वेळ साईडला थांबलो होतो. परत मोबाईल वगैरे डिकीट टाकले पाण्यात, म्हटलं आता पाऊस जर आला तर भिजून जातोल. आणि त्याच्यानंतर परत आमचा प्रवास घरी म्हणजे निघण्यासाठी. आणि घरी आम्हाला वाजले 7 वाजले आणि घरी आम्ही पोचलो. मस्त फ्रेश झाले, थोडीशी भिजले होते, जास्त काय पाऊस आला नव्हता. फ्रेश वगैरे झाले. मग आता दिवसभर लेकरांना घरी नसल्यामुळं तर त्यांची पण मर्जी राखावंच लागते. आणि आर्याला पण म्हणजे मम्मी रविवारी पण आम्हाला वेळ नव्हता तर बाहेर जायचे म्हणे जेवायला. मी म्हटलं ठीक आहे, मी डॅडीला बोलते. आणि मी साहेबांना बोलले तर साहेब म्हणे ठीक आहे तयार व्हा म्हणे, आपण जाऊया. मग घरी म्हणजे लेकरांना पण दिवसभर बोर, सोनी मामी घरी आलेली आहे, पण थोडंसं चेंज म्हटल्याने ठीक तिच्या इच्छेला हे करून साहेब. आणि मग आम्ही सर्वजण मस्त छान तयार झालेलो आहेत. आणि सुंदर अशी रेडी टू वेअर साडी मी घातलेली आहे. आणि ही साडी साहेबांनीच ऑर्डर केलेली माझ्यासाठी आणि खूप सुंदर साडी आली ती, मला पण आवडली. त्याच्यानंतर ज्ञानोमामा आला गावाकडून, कारण की सोनी मामी आम्ही एवढे मोटरसायकलवर तर जाऊ शकत नव्हतो. मग ज्ञानोमामा आल्याच्यानंतर हे बच्चे कंपनी तर रेडीच होती. आर्या, पवन माझ्या भावाचा मुलगा आणि शौर्या आणि ज्ञानोमामा, मी, मामी आणि यांनी असे आम्ही बाहेर जेवण्याचा प्लॅन आहे. तर आता पण पहा म्हणजे आभाळ आलेलंच आहे आणि वारं पण थोडं थोडं सुटलेलं आहे. आणि ही लाडकी लाडूबाई मामाची आणि हा माझा भाचा पवन. आणि म्हणतात ना दिवसभर जरी ड्युटी केली तर लेकराचे चेहरे पाहिले की थकवा दूर होतो, तसंच आमच्या पण परिवारात आहे. आणि त्यांच्या खुशीसाठी सर्व काही गोड आमची आर्या
आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची धावपळ कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.